पाकिट मारतो का माझा? तू चले चोरा मला. काय करतो? नाव काय तुझं? जग्गू. अरे वा, काय झालं? हा एवढ्या मुलांनी पाकिट मारलं माझा. आपलं पाकिट मिळालं ना? हो मिळालं. कशाला बस पोलिसाला अभ्यास पडता? त्याच्या बापाला मी चांगला ओळखतो. आत्ता देतो याच्या बापाच्या पाकिट. बोल रे. तुझं नाव जग्गू? हो यापुढे एकट्यानं चोरी करायची नाही. मी सांगतो तसं वागायचं. हो. समजलास? चल. हा निष्पाप मुलगा चांगल्या घराण्यातला होता. चांगले संस्कार होते याच्यावर. पण दुर्दैवानं आई वडिलांच्या अकाली मृत्यूनं हा अनाथ झाला. नातेवाईकांनी याला आसरा द्यायचं नाकारलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी झिडकारलं. परिणामी 2 वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन हा समाजकंठकाच्या ताब्यात गेला. शिक्षण संस्कार यांना मुकला आणि चांगलं जीवन जगाची इच्छा बाजूला ठेवून जबरदस्तीनं गुंड मवाली बनला. आणि आपणच जणू या जगाचा बादशाह असं समजून गरिबीनं आणि गुन्हेगारीनं भरलेल्या घाणेरड्या वस्तीत वावरू लागला. माझ्या बस्तीचा राजा. बोल रे मेरे दिल की दासी बोल. दासी नाही राणी बोल. राणी. ठीक आहे राणी तर राणी आपणाला काय. ए जग्गू बटवा मात्र मस्त आहे हा. मला दे ना. लग्न झाल्यानंतर तो बटवा मी माझ्या आप्पा ऐकूला देणार आहे. समजलीस? मला करलं तुझी बायको. तुला आणि मी माझी बायको करू. छान. म्हणजे मी माझ्या धंद्याला गेलो ना की तू इकडं जग्गू. काय बोल बोल. अगं म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाला असं खुणवून हे गजरा घ्या गजरा. अरे मोगऱ्याचा गजरा, चमेलीचा गजरा, झेंडूचा गजरा घ्या. जग्गू हाय हाय. धंद्यासाठी असं करावं लागतं. बाप मेल्याचं तर थोबाड करून फुलं काय लागते. कोणाच्या तिरडी व्हायला पण माझी फुलं घेणार नाही. राणीचा गजरा. तुझा नखरा होत. तुला रोज गजरा द्यावा तरी पण आपले एक गजरेवाली मला देखील गजरा. समधी फुलं सपली. मग तुझे केसातलं दे. सकाळी नाक्यावर ये पैसा मोज. समधी पाठी आहे ना तुझ्या डोंबल्यावर घालते. राणीचा खुशीचा गजरा फक्त जग्गू राज्यासाठी आहे. का ग तुला जग्गू चालतो वय मी नाही. एक याद राख. आज ना उद्या जग्गू जेल मध्ये गेला ना या बस्तीचा राजा मी होणार आहे. राजा. हा. समन चमचा तू राजा. मग अरे माझा राजा जग्गू. कशाला हात मारते? हा तुझा चमचा बघू काय बकवास करतोय. उगा उगा रडू नको सुंदा. वाचव. खोडा न्यायला आलोय मी. मालक आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृद्धीनं भांगड्या घाणला. पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. थापा मारण्यात एकापेक्षा एक एक सवाई. नाही हो खरंच माझी पर्स चोरीला गेली. नेहमीच बबी. आधी काय म्हणे वडील गेले मग म्हणे वाचूला नोकरीला लागते. गिरणीत नोकरी लागून 6 महिने झाले तर चित्रण 1 वर्षाचं भाडं राहिलंय. हे पा मालक वडिलांच्या आजारपणात कर्ज झालं. 300 रुपयात काही भागत नाही. तुमची दुर्दैवी कहाणी ऐकून पाहत झाली मला. 20,000 रुपये देऊन लोक जवळ घरात तयार आहेत. पण मी काय म्हणतो आणखी 15 दिवस थांबा. मी काहीतरी सोय करतो ना. नाही नाही फक्त 2 दिवसाची मुदत देतो. याचा जागा खाली करावी लागेल. हा मालक कोर्टाची ऑर्डर घेऊन आलोय. प्रामाणिकपणे जगणाऱ्या सुसंस्कृत सभ्य समाजावर देखील होतात. हेच समाजद्रोही पांढरपेशा समाजाला जगणं नकोसं करतात.
ये देख, नारियल भी आया और मिंडी भी आया. अरे वा, चला पोरीची पर्स लकी दिसते हा. अरे दादा दादा त्या नजीरने मेसेज पाठवलाय. बॉसने तुला ताबडतोब बोलवलंय म्हणते. बॉसनं बोलवलंय? म्हणजे 10 नारियल और 10 मिंडी इतका पैका मिळणार बघ. चला म्हणा मी येईन. दादा दादा मी येऊ बॉस करी. जरा पैशान व्हायची वाटते आपल्या. दादा नको नको, वेळ येईल तेव्हा बघता येईल. जमण्या चला एक स्पेशल चहा सांगू माझ्यासाठी. हा सकाळी सकाळी. बॉसकडे कसं घुसायचं ते मी बघून घे. ठीक आहे ठीक आहे. उद्या रात्री माल येईल. जग्गू तो आणि नजरनं ताब्यात घ्यायचा. 1000 रुपये ऍडव्हान्स मिळतील. उरलेले 4000 रुपये काम झाल्यानंतर. जमायचं नाही. माझं मी बजावलं होतं. 10,000 खाली हे काम परवडणार नाही. 10,000? नजीर तुझं काय म्हणणार? जग्गू बोलेल तेच नजीर बोलेल. म्हणजे हा सौदा मला केवढ्यात पडला? ते गणित करणं इतकं आपण शिकलेलो नाहीये बॉस. जीवाच्या जोखमीचं काम आहे, त्याचे दाम मागतोय मी. सौदा मंजूर असेल तर बोला, तर आपला राम राम. नजीर तुझा देखील हाच फैसला आहे. जग्गू करेल तेच नजीर करेल. त्याचा राम राम तर आपला सलाम. तुमच्या दोघांची मैत्री पाहून मला आनंद वाटला. तुमची मागणी मला मान्य आहे. गुड लक. बॉस हा चक्क्या एक दिवस टोळीचट होईल. कुणाला केव्हा डोक्यावर घ्यायचं आणि केव्हा पायाखाली तुडवायचं हे चांगलं माहिती आहे मला. जगात समुद्र आहे म्हणून बरं. म्हणूनच आम्हाला मीठ मिळतं आणि लोक नमक हराम होत नाहीत. खरं आहे. हा माल तयार आहे. पैसे ते तयारच. हा जल्दी जल्दी. लवकर. और जल्दी और जल्दी. हा पुलिस. जग्गू जग्गू काय रे? जग्गू पुलिस. पोलीस तो माल घेऊन पळ. अरे पण झापड लागायला तू भागा मागे. अरे पण तुला एकट्याला सोडून. हात बोल सांगतो तुला. साहब जग्गू मुकाट्यानं वर ये. जग्गू गेला 4 महिन्याची हवा खायला. संध्याकाळला भेट की. कशाला?
जाऊ आपल्या पिक्चरला. एक चम्मच पुन्हा असं काय बा विचारायचं नाही, सांगून ठेवते. हे राणी, मला साली चम्मनला धमकी देतेस तू? हे राणी, आता जग्गू नंतर या बस्तीत रुबाब माझा काय समजलेस? एक जोकर, नाही तुझ्या रुबाबाचा कबाब करून अख्खा खाल्ला तर नावाची राणी नाही. दाखवीन दाखवीन. दाखवशील तो बघेन की. जा घरी जा. रद्दी भंगार जुना पुराणा पिप्पा बाटली मोड तोड तांबा. काय चालू आहे? काय चला शाळा सोडून मारामारी करते ती पोरं. काय वस्ती? राम राम हवालदार साहेब. बोलतो पुढे झालास? मी कामाला चाललो. कामाला झालास? मला ओळखलं काय? मग तुम्ही पोलीस म्हणजे हवालदार? साधा हवालदार नाही, बाजीराव हवालदार म्हणतात मला. बाजीराव काय? या आझाद नगरवर माझी बदली झालेली आहे. त्या सगळ्या वस्तीला जाऊन तू सांग. तू इथे जातोस ना? हो, इकडेच राहतो. हा, मग त्या वस्तीला जाऊन सांग, यापुढे या वस्तीत खून, मारामाऱ्या, दंगा, धोपा, चोरी, दरोडा हे यापुढे सगळं बंद. मिळाली जागा? या मुंबईत पैशाशिवाय जागा मिळते कुठे? हा, तुम्हाला जागा पाहिजे? ती बी सस्त्यात पाहिजे? मी देतो ना. 500 रुपयात डबल रूम. कुठे कुठे? आमच्या आझाद नगर मध्ये. लोक त्याला झोपडपट्टी म्हणतात. आम्हाला नाही झोपडपट्टीत राहायचं. हा, बरोबर आहे. तुम्ही पांढरपेशा लोक साला झोपडपट्टीत कसे राहाल? तुम्ही रस्त्यावर पडाल. हे बघा, मला येळ नाही. तुमचा काय विचार ठरला ना तर मला कळवा. तिकडे आझाद नगर मध्ये या. रद्दी भंगार कुठे राहतो विचारा, आपण जागा बनवून देऊ तुम्हाला. हा, रद्दी भंगार जुना पुराणा डिब्बा बाटले. वासू, तू इथे येण्याची घाई केलीस बघ. कर्या ताठा पुरीला घेऊन कसं यायचं इथं? अरे, इथे तर गुंड आणि बदमाशांचं राज्य दिसतंय. आई, गुंड आणि बदमाश काय झोपडीतच राहतात? वरून सभ्य वाटणारा मालक आतून बदमाशच निघाला ना. त्या वृंदेची पर्स चोरीला गेली. ती आलिशान वस्तीतच ना. 4 वर्षापूर्वीचं लग्न ठरलं होतं. आई त्यावेळी मुलाकडच्या माणसाने जास्त हुंडा मागितला. लग्न मोडलं. त्या धक्क्यानं बाबा आजारी पडले. पैसे नाहीत म्हणून बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट देऊ शकलो आणि आई, ते हॉस्पिटल गुंडांचं नव्हतं, प्रतिष्ठितांचं होतं. आपल्या वृंदेसाठी आपण जे घराणं पाहिलं होतं ते आपल्यासारखं सभ्य घराणं होतं. जाऊ दे वासू दादा, आलोय तर राहू थोडे दिवस. दुसरीकडे चमचे. जग्गूच्या माघार ही झोपडी दुसऱ्याला का दिली रे? बोल. समान, ये सच है? बोल, क्यों झोपड़ी दिया? देख नजीर, ये जग्गू का अपना आपस का मामला है, तुम बीच में नहीं आने का. जग्गू मेरा दोस्त है. अरे माहिती है. साला उस दिन पुलिस के हवाले उसको छोड़ के अकेला भागा तू. साला दोस्त बनता है. समान, आज मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा. अरे गुस्सा मत करो यार. अरे छोड यार. ए, जग्गूला येऊ दे, मग या भंगारला आणि माकडांना दाखवूया. चल नरसी भैया,
चाल एक बंगला बनण्याचा बघला. आई साहेब, हे तुमचं स्वयंपाकघर आणि हा वृंदाचा आणि आमचा दिवाणखाना. फोटो काय झालं? वासुदेवा, वरची जाय म्हणते तूच काढ बाबा. का? वर 2 पाली आहेत सरड्या एवढ्या. त्यांची भीती वाटते. अगं वेडे, आता इथे राहायचं तर त्यांना घेऊन कसं चालेल? वृंदा, आपण आता पांढरपेशी वर्गाची माणसं नाही राहिली. आपणच आपलं रक्षण करायला. अगं आता इथं पाले आणि सरडेच काय, साप आणि विंचू सुद्धा आढळते. त्यांचं पारिपत्य तू करायलाच हवंस. आणतो झाडू इकडं. नको दादा, तुझ्या बोलण्यानं मला एक प्रकारची हिंमत आली, धैर्य आली. तेवढंच मनातली भीती घालू दे मला. आता बघत तो सावकाश. वृंदा, ए वृंदा, हे बघ अनायसे उकिलदार तुळशीचं रोप मिळालं. अय्या, या तुळशीला आता वृंदावन द्या वृंदाबाई. हा, हे काय दारू दिसते. माफ करा. काय माफ करा. मी थांबा, मला ठाऊक आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते. मी ही बाटली मुद्दाम नाही फेकली, चुकून फेकली. हो. हो, म्हणजे यांनी मी चुकून या रस्त्याने जात होतो तेव्हा ही बाटली, तुमची जाणारी बाटली माझ्या पाठीला लागली. होय ना? म्हणजे यात दोष तुमचा नाही, दोष असला तर तो माझ्या पाठीच आहे. हो. काय हो? नाही काय? हवालदार साहेब, माझी आई या डब्यात तुळशीचं रोप लावणार होती, पण त्यात ही बाटली निघाली. ही बाटली आमची नाही. या घरात पूर्वी कुणी राहत असतील ना, त्यांची असेल. आत्ता आलं ध्यानात. यात तुमचा काही दोष नाही असं मला वाटतं. आधी ती बाटली टाक. बाटली टाक आधी. हॉलदार साहेब, जुन्या बाटल्या घेण्याचा माझा धंदा आहे. तुझा धंदा कसला आहे? बाटलीचा का दारूचा? आधी कशात होतो? ओत ना, कशात नाही. खाली जमिनीवर ओतून टाक. खाली जमिनीवर ओतून टाक. जमिनीवर ओत म्हणतो ना. ओत बघा, पडली बघा, पडली बघा, बघा वर बघा, पडली बघा. सगळी ओतली. अजून काय शेवटचा आता खुशाल बाटली घेऊन जा. हवालदार, मी पाहिलंय त्या रद्दीवाल्यानं तुला फसवला. नाही साहेब, मला ठाऊक आहे त्याची चालबाजी, पण तो मला बिंडूक समजून गाफील राहणार आणि त्याच्याकडून मी बित्तम बातम्या काढणार आणि तुम्हाला सांगणार. काल सांगितलेली चोरट्या दारूच्या अड्ड्याची बातमी बरोबर निघाली की नाही? तू इथंच थांब, पण आता सावध राहा. मी जरा जाऊन येतो. गजरा घेणार? नको. मास्तरीन दिसतीस. हो, नुकतीच नोकरी लागली मला. वृंदा, शाळेत जायचं नाही का? भलत्या सलत्या माणसाशी बोलत बसू नको. भलत्या सलत्याशी? आम्ही काय माणसं ना, मोठी आणि सांगणारी. हे पा, आईचं बोलणं मनावर घेऊ नका. आईचं मन लेकीला जपण्यासाठी धडपडत असतं. इथं कुणाला आय हाय आणि बाळ हाय म्हणजे असल्या वस्तीत तुम्ही एकटं राहता? होय, आणि ती पण कुणाला ना भीता. हे पाहिलं? कुणाची टाप हाय माझ्याकडे वाकडा डोळा करून बघायची. गजरा घेणार? अवधंदा लई मंदीत हाय, घ्या की. अहो 8 आण्याचा घ्या. बोनीचा टाइम हाय, 30 पैशाचा घ्या. अहो 4 आण्याचा तरी घ्या की. नको, हा सुद्धा खर्च आम्हाला परवडत नाही. लवकरात लवकर ही वस्ती सोडून आम्हाला जायचंय. त्यासाठी माझा दादा जास्ती कामं करतो. मीही मास्तराणीची नोकरी करते. जाते मी.
उशीर होईल. कडकी पार्टी. त्याला काय झालं? काय नाही, मज्जा वाटली. कसली? अहो या वस्तीत दारूची भट्टी लावतात, आकडा लावतात, मटका लावतात, पण तुळशीचं झाड लावणार तुम्ही पहिलंच दिसतात. ये सलाम दिला साहेब, सलाम. हे बघ जगू, तुझी सुटका झाली आहे. एक दिवस उशिरा झाले साहेब. जा, हे तुझं सामान नीट पाहून घे. माझा तुमच्यावरती विश्वास आहे साहेब. आणि साहेब हे तुम्ही नीट बघून घ्या. हा माझा लायटर, माझी शिट्टी, वामण्याची डबी, चिलीप चिलीप माझी आहे. हे सगळे जिल्ह्यात तू चोरले? चोरले नाही साहेब, जशी गरज लागेल ना तशी एक एक उचलत गेलो. आता माझ्याकडे काय नाही चालतो साहेब. फिर मिलेंगे साहेब. जग्गो, मी तुला इथं बोलावलेलं नव्हतं, पण मला यावं लागलं, कारण ठरल्याप्रमाणे तुम्ही जेलमध्ये मला बाहेर भेटायला आला नाही. कशा करता भेटायचा? तुम्ही माझे 10,000 रुपये देणार आहात. म्हणून कशाचे 10,000 रुपये? यू हॅव फेल्ड मिझरेबली. उलट माझंच नुकसान झालंय. सगळा माल पोलिसांच्या ताब्यात गेलाय. फक्त 5-50 हजाराचा माल पोलिस ताब्यात गेला, पण बाकीचा 40 लाखाचा माल तर नजीर बरोबर पाठवून दिला. आज तुरुंगात मी एकटा गेलो, तुमचं नाव फोडलं नाही, त्याचं हे बक्षीस. सध्या 2,000 रुपये घेऊन जा, मग पुढे पाहू. सगळे पैसे आता हवेत, आणि ते देखील 20,000. 20,000? हा, 20,000. ठरल्याप्रमाणे तुरुंगाच्या बाहेर भेटला असतास तर मी काही बोललो नसतो. खिशामध्ये एक दमडी नव्हे, चालत तिथपर्यंत यावं लागेल. पावलं मोजलेली नाही, 10,000 पण. प्रत्येक पावला गणित 1-1 रुपया प्रमाणात 10,000. जग्गू, तू कुणाशी बोलतोयस? शब्दाला न जागणाऱ्या एका बेमानाशी. जग्गूला मारणारा अजून जन्माला यायचं. कधी काळी आत्महत्या करायची इच्छा झाली, असू दे तुमच्याजवळ. 8 दिवसाच्या आत पैसे नाही मिळाले तर प्रत्येक दिवसाचं व्याज घेईन 1,000 रुपये. समजला? व्याज? कोणाच्याही जिंदगीचं व्याज त्याचं मरणच असतं. सोमा. यस बॉस. जग्गूवर नजर ठेव. यस बॉस. चमण्या, ही पांढरी कबुतर माझ्या झोपडीत कशी आले? आल्यानो आता गप का? लय कडकी होती दादा, आणि तुम्ही नव्हता तर देऊन टाकली खोली. किती पैसे घेतलेस? दादा यानं 300 घेतले. 300 आणि 200ची भांडी घेतली. आणि माझी झोपडी विकलीत भडवानं. दादा दादा, तू आल्यावर त्याला ताबडतोब मी घाला नव्हतं, बस आत्ता काढतो त्या लोकांना. चले भागवत. हे गणपत, हे सोनो, हे झोपडी का असली मारी का? त्याला माझे हा अन्याय मी सोडणार नाही. सांगा तुमच्या दादाला की झोपडी माझी आहे.
या झोपडीचे मी 500 रुपये दिले. 5 लाख रुपये दिले असतील फडव्या. तुम्ही शिवीगाळ करू नका, मी तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतो. मोठा बॅरिस्टरच लागून गेलास का नाही साल्या? माझ्या पोराला मारू नका. आई, जग्गूच्या अंगावर हात टाकून आतापर्यंत कुणीही जगू शकलेला नाही. का माझ्या भावाला मारता? तू याची बहीण. जा, तुझ्या बहिणीमुळे तू वाचलास. वासू. आई, झोपडे काय कर. तुला कुठं जायचंय? समान त्याला राहू दे तिथंच. दादा, आणखी 500 रुपये काढू का? नको. 100 नंबरी सोनं झोपडीत आहे. कधीही मोडीत टाकता येईल. नमस्कार दादा. मी आमच्या आझाद नगर मध्ये राहतो. त्यापेक्षा सरळ सांगा ना, मी झोपडपट्टीत राहतो म्हणून. बोला, काय काम आहे? काय नाही हो, आम्ही चक्क पैसे भरून जागा घेतो आणि हे लोक आम्हाला न विचारता आमचं सामान बाहेर काढतात. पण काही विचारलं गेलं तर चाकू दाखवतात. नाव सांगा ते आराम करायचं नाही. त्याला चौकीत आणून 50 फटके मारले तर नावाचा बाजीराव हवालदार नाही मी. नाव? मला वाटतं जग्गू. काय तुरुंगातून जग्गू सुटला? ठीक आहे, जा तुम्ही, मी आलोच. थँक्यू. अरे हाय हाय रानी, क्या नखरा है तेरा यार. आपण खुश बो. एक चम्मच चमचे. हा नखरा माझा जग्गू राजा फेडणारे म्हणून केला. चमण्या, हा गजरा माझ्या झोपडीतल्या त्या बांधऱ्या कबुतरणीला नेऊन दे. हा गजरा मी तुला दिलाय. दुसरं कोणाला दिलं तर माझी शपथ आहे. ठीक आहे, तिला आपण दुसरं काहीतरी देऊ. कुठं देतो? आज या सगळ्या बस्तीला पार्टी आहे. आपली सुटका झाली म्हणून. तू सुटलास म्हणून पांढऱ्या कबुतरणीच्या मुखड्या अरे पार्टी सोडून जाशील तर शपथ आहे तुला. या चमड्याची. तुळशी माते, कल्याण कर. तोंडावर पाणी मारून माझी झोप खराब कर. क्षमा करा, मी मुद्दाम नाही केला. मी तुळशीला पाणी घालत होते. तुम्ही खाली आहात हे ठाऊक नव्हतं मला. काही हरकत नाही. तुझ्या हातचं पाणी आणि ते देखील तुळशीतून माझ्या अंगावर पडलं. कालपर्यंत केलेली सगळी पाप धुवून गेली. पाप आणि पुण्य तुम्हाला समजतं? हा, गरिबी जन्म घेणं हे पाप
आणि वाटते ते धंदे करून पैसे मिळवणं हे पुण्य. बस घेऊन टाक. काल रात्रीचे तुझे हे 2 रुपये. हे 2 रुपये परत घेतल्यानं काल रात्री तुम्ही दिलेला मनस्ताप त्रास विसरला जाईल. चला आपणाला सवय आहे सकाळी उतारायला लागणारी बाटली या इथं डब्यात ठेवायची. रात्री हाताला काहीतरी झाडासारखं लागलं होतं. काय लागलं ते आत्ता समजलं. तू माझ्या झोपडीमध्ये तुळस लावलीस. तेव्हा तुळस लावली तेव्हा ही झोपडी आमची समजून लावली होती. समजलं? नाही म्हणजे आजपासून ही झोपडी तुमचीच समजा. वृंदा सकाळची पुढे एका दारुड्याशी बोलत काय बसलीस? दुसरी काम आहे. चल घरात. माझी झोपडी देऊन टाकली. आग्रह केला ती वृंदा शिरली होती. तिची अब्रू घ्यायला पाहिजे. दादा तिची अब्रू घ्यायला तू तिच्या झोपडीवर बी गेला होता का? आबरू घ्यायला गेलो होतो. अरे राम कसम रेम कसम जगू दादा. अरे रातच्याला आम्ही एवढा आऊट झालो होतो की आमचं वर गेलेलं इमान वरच्यावर कवा बंद पडलं ते बी समजलं नाही. अरे बरोबर दम मार राजा. अरे दम मार दम. दादा तू एक काम कर. ही झोपडी तुझी म्हणूनच समज ना. तुझी ट्रंक बी आम्हाला पहिल्यांदाच आणून ठेवल्या. हे बघ तुझं समजा सामान द्यायला आणून ठेवलंय बघ. हे पॅन यशवर अगं वृंदा पाणी तापलंय. आंघोळीला येतेस ना? अगं आलेच. पातळ इतकं फाटलंय शिवत्याने येते. लवकर ये. हो. अंघोळ झाल्याबरोबर तिला नवी करकरीत साडी दिसत. पांढर कबूतर हरकून जाईल. अरे ती साडी आता तू नेसली नाहीस. ही साडी मीच दिली बक्षीस म्हणून. ही साडी तुम्ही ठेवली? हा. तुमचा माझा संबंध काय? संबंध नाही आहे पण तो आता यावा म्हणाय म्हणजे ही जी साडी आहे की जरा फाटली आहे. पुन्हा असला आगाऊपणा केला तर मला आवडणार नाही सांगून ठेवते. पोरी रागवतेस कशा पाहिजे? आमचे जग्गूचं मन चढले तुझ्यावर. आता अडल्या नडल्यांना मदत करतो. हमेशा मदत करतो. हे साडी त्याचं मन नको तुझे. ही साडी घेतल्यानंतर मी ही बस हे देखील देणार होतो तुला. वाचव भाडं घ्यायला आलोय मी. मला आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृद्धीनं बांगड्या गहाण टाकल्या. पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच माहिती म्हणी. खरंच माझी पर्स चोरीला गेली. ही माझी पर्स तुमच्याकडे कशी आली?
आणि तो रे साल्या, किती वेळा तुला सांगितलं बायकांची पर्स मारत जाऊ नकोस. त्यात कंगवा, पावडर, आरसा या पलीकडे दुसरं काही मिळत नाही. अरे तुझ्या अरे कुठल्या तरी श्रीमंत पोरीची पर्स दिसते. ही तुझी पर्स आहे? चोर, तुम्ही या चोरांचे साथीदार. तुमच्यासारखे गुंड आमच्यासारख्या गरिबांना जिणं नकोसं करून टाकतात. चांगली घरं सोडून या घाणेरड्या वाजता याला भाग पडतात. दादा, इस छोकरी ने तुम्हारी इज्जत का तो भाजीपाला है. ये दादा का कचरा हो गया. चमण्या, तुम्हाला दिलेली मुदत संपली म्हणून. म्हणजे तू व्याज वसूल करायला. मुद्दला सकट. इतके घाई का? आपण दार जास्त दिवस ठेवत नसतो. जग, तू डिमांड केलीस त्यापेक्षा जास्त पैसा मी तुला देतो. मग देत का नाही? मुहूर्त सापडत नाही. तू माझा एक छोटस काम कर. कोणतं? तुझ्या आणि माझ्या दुश्मनाचा काटा काढायचा. म्हणजे खून? कोणाचा आहे का? ज्यानं पोलिसात चुगली केली आणि तू पकडला गेलास त्याचा. नसेल नको बाबा. मला अडवू नको साई. त्यानं वृंदाचा 4 चौकात हात धरला, त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नको रे, तू जगा गुंड आहे, बदमाश आहे. असू दे, त्याला धडा शिकून तेव्हाच परत ये. माझ्या विरुद्ध जाऊन पोलिसांचे पाय काढले, माझी चुगली केली. काय जगू दादा, अरे पुराणची कसम खाऊन सांगतो, त्या गोष्टीत बेईमानी केली नाही. पश्चात बरोबर होता. हे बघ जगू दादा, अरे आपल्या विरुद्ध जाऊन कोणीतरी पोलिसात छान खाल्लाय. पण तो मी जगू दादा कोण असल? कोणीतरी 32 लाख छुपा रुस्तून. जगू दादा, त्या 32 छबिलीचा भाव वाचू तुला आवडतोय? चॅलेंज करतोय तुला. वाचू जाऊन बघ. रामखोराचं नाव सांग मला. माझ्यावर भरोसा आहे तुला? मग कर. कमान जग्गू कुठं आहे? तुझ्या बहिणीला विचार ना, तिला तो नव्या नव्या साड्या घेऊन देतो. काय भानगड आहे? या वाचून उगीच चमनला मारतो. नाही खोटं आहे. काय चमन बाबूची काहीच चूक नाही. आम्ही प्रकृती डॉलेन पाहिलं. असं जागेवर जाऊन काय रे, तुम्हाला दोघांना पोलीस स्टेशन यावं लागेल. काय माझ्या वासूला घेऊन कुठे चालला हो? तुम्ही काय केलंय तुमचं? काय केलं? गाव म्हणता म्हणता चांगला कुंड निघाला. या बिचाऱ्या चमनला उगाच मारलं. नाही नाही, माझा वासू दादा असं काही करणार नाही. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले, शिवाय आजूबाजूच्या लोकांनी साक्ष दिली. ती खोटी. वृंदा, आईला सांग, तिला आता तुझ्याशिवाय कोणी नाही.
वासू दादा कोण? चमन? चमननं माझ्या विरुद्ध पोलिसांना सांगितलं हाँ का? उसको बॉस कडे घुसायचा आहे. ये बस्ती का दादा व्हायचा आहे. जग्गू, तुला अजून बी माझा शक वाटत असल तर तो चाकू आणि हा कलेजा. नजीर, हा शक खरा ठरेपर्यंत मी तुझ्याशी दुश्मनीचं आणि चमनशी दोस्तीचं नाटक करणार आहे. समजलं? पण शेवटी कोर्टानं मलाच दोषी ठरवलं. समजलं रॉबर्ट, मी जेलमध्ये का आलो ते? शाबास, सिस्टर के इज्जत के वास्ते तुला जेल झाली. आता 4 महिने संतीत राहणार. घे सिगरेट घे. नको, मी सिगरेट ओढत नाही. कधी वाटली ओढावी तर बोल, काय पाहिजे ते बोल. हा रॉबी तुझा फ्रेंड समज. रॉबर्ट, तू का जेलमध्ये आलास? आपण मुंबईच्या बाहेर एक स्कूल चालवत होतो. पोलिसांना पसंत नाही पडलं. म्हणजे तू शाळा मास्तास? येस, चिल्ड्रन प्रोग्रेसिंग स्कूलचा. तू आणि माझ्या झोपडीत काय सोडायची जा. अरे हो नसीब भैया. क्या है चमन? जग्गू दादा ने तुला नाट्य भेटा बोलवलंय. नाके पे बुलाया? हाँ, आत्ताच्या आत्ता. मगर उसमें तो मेरे को इधर ही मिलने को बोला. ते मला काय ठाव नाही. तू नाक्यावर उभा आहे, तू जाऊन भेट त्याला. बॉस, तो बघा. तू याला मारलेस? बॉस नको, मुलगी पळाली. यू इडियट. नजरेच्या खुनाचा आळ मला जग्गूवर आणायचा होता, पण या पोरीनं मला पाहिलंय. तिचं तोंड बंद करा, पैसे देऊन किंवा जीव घेऊन. अरे याद आई आधी रात. मला खबर मिळाली आहे तुमच्या वस्तीत काहीतरी गडबड होणार आहे. पण याद राख, तू कुठल्याही भानगडीत असल्याचा संशय जरी आला तरी तुला जन्माची अद्दल घडवो. तू धाडशी आहेस, गरिबांवर प्रेम करतोस. या वस्तीत तुझा शब्द मानला जातो, पण याचा उपयोग अनितीकडे न करता या वस्तीला सुधारण्यासाठी कर आणि माणूस म्हणून जग. मी प्रयत्न करीन साहेब. हे याद आई आमचं याद. आई किती गवशीर हा. अशी घाबरलेली काय दिसते? आई आई मी पाहिला कुणाचा कोणी करा जगे ना. मला हे सगळं पोलिसांना सांगायलाच हवं. चुप, एक अक्षर बोल नकोस. हे पैसे घे आणि चुपचाप तोंड शिवून बस. नाही, मी पोलिसला सांगणार. चल मागे. जग्गू, तू मध्ये पडू नकोस. बॉसने राहण्यास सांगितलंय.
हवालदार, तुम्ही त्यावरून जा, मी यावरून जातो. बाजूला हा. हवालदार, काय गडबड आहे? काय नाही, त्या समोरच्या वासूच्या घराला आग लागले, म्हातारी आतमध्ये आहे. बंब बोलवलात? बंब बोलवला, त्याचीच वाट बघतोय. चल, बाकी झोपड्या तरी वाचवल्या पाहिजेत. तुझ्या मुलीला मी गुंडा कर्ज मारून चटणी आहे. आज चल. फादर, आपण तपासा. तोपर्यंत हिच्या आईला घेऊन येतो. बर. घाबरू नकोस तू. जगुनी तुला वाचव. हो, आणि त्याने तुला इथं आण. तू चर्चमध्ये आहे. मी फादर जोसेफ. मी डॉक्टर पण आहे. नाव युअर आउट ऑफ डेंजर माय चाइल्ड. आई, जग्गू तुझ्या आईला आणायला गेले. तू शांतच हो. त्या मुलीला आता झोप लागली. कसला तरी तिला शॉक बसला. शॉक? तिची आई कुठे आहे? आई? तिची आई या जगात नाही. काय? झोपडी सकट तिला कोणतरी जाळून मारले. ओ गॉड. लॉर्ड, मे हर सोल रेस्ट इन पीस. देवा, तिच्या आत्म्याला शांती दे. मला वृंदेची हकीकत समजली. फार करून कहाणी आहे तिची. डोंट वरी, भगवान येशू तिची रक्षा करेल. माय सन, एक विचारू. त्या मुलीवर तुझं प्रेम आहे? तू वृंदेशी लग्न का करीत नाही? लग्न? ते शक्य नाही फादर. म्हणजे तिचा उपभोग घेऊन तिला सोडून देणार रस्त्यावर? फादर, मी एक गुंड मावाले असूनही तुम्ही माझ्यावरती मुलासारखी माया केलीत. तुमचे माझ्यावरती फार उपकार आहेत फादर. हे उपकार स्मरून मी सांगतो. हे सगळे वाईट धंदे सोडून आपण हे लग्न करावं, संसार करावा असं मला वाटतं. पण काय? पण ते शक्य नाही. मी किती वेळा तुरुंगात गेलो ते माझं मलाच माहित नाही. पुन्हा केव्हा जाईन ते सांगता येत नाही. असं असताना तुम्हीच सांगा फादर, वृंदेसारख्या चांगल्या मुलीने माझ्याशी का लग्न करावं? तू स्वतःला नक्की सुधारशील तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जन्मजात जो गुंड तो शेवटपर्यंत गुंडच राहणार. तो सुधारणं कधीच शक्य नाही. नाही बेटा, त्याला एक संधी मिळायला हवी. जाऊ दे फादर, मी वाचले, बरी झाली. तुमचे आणि जग्गूचे खूप उपकार झालेत माझ्यावर. मला आता घरी जायलाच पाहिजे. तू घरी जाऊ नकोस वृंदा. काय झालं माझ्या आईला? सांगा ना फादर, काय झालं माझ्या आईला? फादर, हे माझा फादर. हा, आझाद नगर मध्ये धमाल गडबड. काल रात्री जग्गू नावाच्या अटल बदमाशानं वृंदा नावाच्या मुलीला पळवलं. त्या धक्क्याने तिच्या म्हाताऱ्या आईनं झोपडी सगळं स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे माझी आई? होय वृंदा. वृंदा, फादर.
वृंदा, 2 दिवस होऊन गेले, आता शोक आवर बेटा. तुला अजूनही वाटतं मीच दोषी आहे म्हणून? नाही, पेपरमध्ये छापून आलेलं खोटं आहे. तुम्ही मला पळवलं नाही. चमन आणि त्याच्या लोकांनीच मला पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच माझ्या आईला बेशुद्ध पाडलं. मला देखील मारायचा प्रयत्न करत होते. कारण मी पाहिलं होतं नजीरचा खून कोणी केला ते. नजीरचा खून झाला? माझ्या जिवलग मित्राचा खून? नजीरच्या खुनाचा बदला मी घेईन. तुझ्या आईच्या मृत्यूला दिखेल. जगू थांब. बदला घेतलेली की हिची आई परत येणार आहे? तुझा दोष मेला असेल तो काही जिवंत होणार आहे? जळून गेलेल्या झाडाला कितीही पाणी घातलं तरी त्याला पालवी फुटत नसते. म्हणून जगू, या उमलणाऱ्या वेळीची काळजी घे. फादर जोसेफ, जरा बाहेर येता का? हा त्या चमनचा आवाज. जग्गू, असा वेडेपणा करू नकोस. मी पाहतो त्याला. काय पाहिजे तुम्हाला? फादर, जग्गू नावाच्या गुंडाने एका मुलीला पळवले आणि तो तुमच्या चर्च मध्ये लपून बसलाय. मी काय करू? आम्ही आज जाऊन शोधू शकतो का? हो, देवाचं मंदिर आहे, कुणी जाऊ शकतो. जा. थांबा. भगवान येशू तुम्हाला मदत करेल. जा. थँक्यू. ते कुठेच दिसत नाहीत. चल. कोणी सापडलं? नाही, आम्ही सगळं चर्च हुडकलं बघा, कोण बी नाही. तुम्हाला खाली पिली त्रास दिला, माफ करा. जा जा. बॉस, बॉस, तिथे कोण बी नाही. लॉर्ड फॉरगिव्ह मी. मी खोटं बोललो. खरं बोललो असतो तर निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आला असता. क्षमा कर. भगवान येशूने तुम्हाला दोघांना वाचवलं. जगू, आता मी सांगतो तसं कर. माझ्या गावी जा आणि हिच्याशी लग्न कर. नाही फादर. वृंदा, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग मी सांगतो तसं कर. त्यात तुमच्या दोघांचं कल्याण आहे. फादर. चल. May God be with you. तुझ्या चांगल्या वर्तनाची मी शिफारस केली होती. 1 महिना तुझी लवकर सुटका होत आहे. मी आभारी आहे जेलस आहे. तुला आनंद झाला नाही? तू आता नवीन जीवन जगणार. जेलस आहे, माझ्या जीवनातले 4 महिने फुकट गेले ते कोण भरून देणार? खरं. तुझं सामान घे, पाहून घे. गुड लक. माझी एक झोपडी होती, त्यात आई राहत होती, बहीण होती. कुठे कुठे ते? इकडे. आई माझी बहीण. तुम्ही लोक बोलत का नाही? रती बाबू, तुम्हीच मला इथे झोपडी मिळवून दिली होती ना? मग कुठे आहे ती माझी आई, बहीण?
तुझं नाव राणी? तुम्हाला ओळखलंस? मी वृंदाचा भाऊ. कुठे आहे वृंदा? अरे तुम्ही कोणी बोलत का नाही? कुठेतरी मला सांगा रे, माझी आई कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे? वासुराव, कालचा पेपर आजची रद्दी असते. ही रद्दीच मी जपून ठेवली. तुला समद कळावं म्हणून, तुला समद कळावं. आज तुझा 10वा दिवस. मुलाची मांडी मिळाली नाही, कसले अंत्यसंस्कार नाही. दडी मारून बसलाय कुणाच ठाऊक. अख्खी बंबई पार्टी घातली. अरे दिसल्यावर सायलाचा मुर्दाच पाडणार होत आम्ही. आईला बस्तीतल्या बहिणीची अब्रू लुटतं म्हणजे काय? माझ्या बहिणीच्या आईचं तर सत्तानच करणार तर मी सूड घेईन. आई, तुझं दूध मी प्यालोय. त्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या शत्रूच्या रक्तात तुझ्या अस्थी भिजवीन आणि तुला मुक्ती मिळवून देईन. आई, तदैव लग्नं सुदिनं च देवं ताराबलं चंद्रबलं च देवं विद्याबलं दैवबलं च देवं शुभमंगल. सावधान, हार घाला. आता तुम्ही हार घाला. पाया पडा दोघे. काय पाहते तेवढं? आपलं घर, आपला संसार. आई डॉक्टर जोसेफची मेहरबानी. त्यांच्यामुळे हे घर राहायला मिळालं. नोकरीसाठी ओळखपत्र देखील दिलं नाही त्यांनी. हा, उद्यापासून नोकरीची सुरुवात. स्त्रियाशी लग्न केलं आणि पूर्वीचा जग्गू संपला. आता उभा आहे एक नवा जगदीश, एक वेगळं जीवन जगण्यासाठी. पण तुम्हा चांगल्या लोकांचं हे जग मला नवं आहे. वृंदा, मला सांभाळून घेशील ना? बोल ना. लग्न म्हणजेच एकमेकांना सांभाळून घ्यायचं बंधन असतं. तुझं नाव जगदीश? जी बाईसाहेब. तुला आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळेल. फार मेहरबानी झाली बाईसाहेब. तू पूर्वी कुठे काम करत होतास? पूर्वी काही हरकत नाही. फादर जोझफनी तुझ्यासाठी शिफारस पत्र दिले तेव्हा मला काळजी करायचं काहीच कारण नाही. पोटभरे जी, याला आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून ठेवून घ्या. मेहरबानी. याच्या पगाराचं नक्की करा. चल पल्लवी. आई, हाच आपला नवा ड्रायव्हर? हो.
ए ड्रायव्हर, मला रोज शाळेत पोचवायचं आणि शाळा सुटल्यावर पुन्हा इथे घेऊन यायचं, समजलं? होय ताईसाहेब. पल्लवी, हे काय? किती वेळा सांगितलं तुला? आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अरे तुरे करायचं नाही, काका किंवा मामा म्हणायचं. बरं, चुकले. चला. ए जग्या, अचलाबाई या गावच्या सरपंच आहेत, श्रीमंत आहे, त्यांचा मी कारभारी आहे. स्पष्ट बोललेलं बरं. आधी मला सलाम कर. काय? आधी मला सलाम कर. ठीक आहे, 300 रुपये पगार मिळेल. फार आभार आहे मी. आता फक्त 150 रुपये पडतील. पावती मात्र 300ची द्यावी लागेल, समजलं? 150. ही गाडी. आणखी स्पष्ट बोललेलं बरं. ड्रायव्हिंगचं काम नसेल त्यावेळेला घरची सटरफटर कामं करावी लागतील, समजलं? बागकाम, झाडू काम वगैरे वगैरे सगळं सुद्धा. झाडू? समजलं. या किल्ल्या. कुणाला पत्र लिहितेस? वासुदादाला. तुरुंगातून सुटल्यावर या घरीच ये, झोपडपट्टीत जाऊ नकोस म्हणून. आई गेल्याची बातमी त्याला इथंच कळायला हवी. आणि आपल्या लग्नाची? तीही इथंच समजायला हवी. आणि त्याला आपलं हे लग्न पसंत नाही पडलं तर? मी त्याला सगळं समजावून सांगेन. परिस्थिती तशी होती की मी तिथे एकटे राहणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे राहायचं म्हणजे कुणाच्या तरी आधाराची गरज होती. तो आधार वासुदादा समजूतदार आहे, तो मला आशीर्वादच देईल. तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. वासुराव, नाही नोकरी गावली तर धंद्या पाण्याचं बघा. वासुराव, या दुनियेत समद्या वस्तूला किंमत गावली, व्यक्तीच्या भावाची. अरे जनावर मेलं तर कातऱ्याची बी किंमत येते. माणसाची रद्दी झाली म्हणजे कवडीची किंमत गावत नाही. बराबर आहे भाऊ. वास्तू तुझी बँक आता परत येणार नाही आणि आली तरी मी का उपयोग आहे? सारा त्या जगून तिला नाचवली असेल आणि धंद्याला बी लावली असेल. शुद्धीवर ये. पुन्हा माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलशील तर तोंडात दात ठेवणार नाही. चमन, माफी माग. झाला हरामखोर. मला या बस्तीच्या दादाला दमदाटी करतो. चमन, माफी माग नाहीतर काय करशील? कोणाची माय व्याली असेल तर त्यानं माझ्या आई बहिणीबद्दल वाईट बोलून दाखवावं. नाही एकेकाचा कोथळा बाहेर काढला तर नावाचा वासूच नाही. आई मत.
वासू, हे वासू इकडे. काय झालं? मला आत्ताच कळलं की त्या चमनला तू मारलंयस म्हणून. थांब, तुला पुन्हा एकदा तुरुंगात डांबतो. तुमचं तेच काम. अहो हवलदार, आधी मारामारी का झाली याची चौकशी तरी करा. सगळ्यांनी मिळून एकट्याला गाठलं म्हणून काय कायदा हातात घ्यायचा? असं. मग ज्यानं ह्यांच्या आईला झोपडीत जाळलं, बहिणीला पळवलं, त्या जग्गूला अजून तुमच्या कायद्याला का नाही पकडलं? तुला काय वाटलं आमचं पोलीस खातं शिंगा खात बसलंय? थांब, बक्षील बक्षील. आणि एक दिवशी सगळे गुन्हेगार तडीपार झालेले दिसतील तुला. जातो मी. बाजू लय दुखते. अगं बाई, थांबा, मी हळद आणते. अरे वा वा वा, शाबास रे मर्दा, शाबास. बहादर आहे, बहादर आहे. यो साला चमन आखरीला शेपूट घाल्या कॉला निघाला. तो त्याच्या जिनगानीवर. तू चांगली अद्दल घडवली त्याला. जखमीवर थोडी दारू होत बरी वाटत. जखमीवर थोडी दारू होत बरं वाटेल. दारूनं जखमा बऱ्या होतात. नुसत्या शरीराच्या नाहीत, मनाच्या देखील. बरं वाटेल, बरं वाटेल. हे बघ, 4 थेंब पोटात घे, शांत झोप लागेल तुला. घे, बरं वाटेल. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हे वृंदा, अगं माझ्या घरात तू दुसऱ्यांदा तुळस लावलीस? आपल्या दोघांच्या घरात मी पहिल्यांदा तुळस लावली. चूक झाली. काय तुमचा बरोबर आहे. चला बघू. अरे वा वा, तू देवघरी तयार केलं. छान. मागे जा. हा प्रसाद घे, प्रसाद. अगं बघतेस काय असं, आज आपला की नाही पहिला पगार झालेला आहे, त्याचे तुझे पेढे आणलेले आहेत. घे. का? आधी देवाला ठेवायचं. अरे हो, ठेव ठेव. पाया पडा. आधी आपली बायको खाणार. घे. चल चल. आपल्याला नाही गोड जास्त आवडत नाही बघ. मला तुला घास द्यायची इच्छा असेलच ना, तर मस्त पैकी मिरच्यांच्या भाज्याचा घास दे. भाज्याचा लय झणझणीत पाहिजे बघ. सगळं सामान आणले. ह्या मिरच्या, कोथिंबीर, हे पीठ आणि हे पहिल्या पगाराची खुशी. तुम्ही मला कबूल केलं होतं. मी चांगला वागेल. पूर्वीचं सगळं सोडून दे. फेकून द्या ती बाटली. मी चांगलाच वागतोय. कुठलेही वाईट धंदे न करता मेहनतीचा पैसा मिळवतोय, तर दारूचा काय संबंध? दारू पिणं मी वाईट समजत नाही. पण मी समजते. नको त्या बाबतीमध्ये आलेला मला खपायचं नाही सांगतो. मी अजून दारू पिणार. नाही, मी तुम्हाला घेऊ देणार नाही. माणसाचा पशी होतो तो यामुळे. नाही. वा वा वा, लय झकास. मजा आली, मजा आली. आज खरं सांगू, जग्गू दादा की याद आली. अरे अडचणीत असलं म्हणजे तो बी मला अशीच मदत करायचा. असं भैया रत्तीवाल्या, खबरदार माझ्यासमोर ते जग्गूची चमचेगिरी केलीस तर. तू एवढ्या लवकर ठर्रेबाज होशील असं वाटलं नाही मला. वाईट गोष्टी लवकर अंगवळणी पडतात माणसाच्या. मला ज्याच्यावर सूड उगवायचा, तो भेटेपर्यंत ही आग धगधगत ठेवायची. मला पण सूड घ्यायचा जग्गूचा. म्हणून काय दिवस रात्र पीत बसू? तुला का सूड घ्यायचंय? मी त्याच्यावर प्रेम केलं, त्याने मला लाथडलं.
वासू, समज मी तुला तुझ्या कामात मदत केली तर तू काय देशील मला? अख्खी जिंदगी. अख्खी जिंदगी? होय, अख्खी जिंदगी. नाहीतरी माझं आयुष्य उकिरड्यावर पडल्यासारखंच आहे. पूर्वीचा वासू संपला. आता काय राहिलंय माझं? लाडक्या बहिणीचं लग्न करून द्यायची जबाबदारी संपली. गरिबीला गांजलेल्या म्हाताऱ्या आईला तीर्थयात्रा घडवण्याची जबाबदारी संपली. आता उरल्यात फक्त आईच्या अस्थी आणि माझ्या शत्रूचं रक्त. वासू, वासू पण वासू, चमनचा काहीतरी गाव दिसतोय. वासू पण वासू, वासू. तुझंच नाव वासू? हो. त्या दिवशी वस्तीत मारामारी तूच केलीस, चमनलाही तूच मारलंस. अच्छा, काय तरी होय, मी मारामारी केली. काय म्हणणं आहे तुमचं? शाबास. शाबासकी देण्यासाठी झालात? नाही, शाबासकी देण्यासाठी नाही. तू जग्गूवर सूड उगवणार आहेस, मी तुला मदत करीन. तुमच्या मदतीचा काय संबंध? शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी नीती असते. जग्गू आपल्या दोघांचाही शत्रू आहे, म्हणूनच मी मैत्रीचा हात पुढे करतोय. चमन, वासू आजपासून आपला मित्र आहे. पूर्वीची दुश्मनी विसरून जा. गुड लक. हा कोण? माझा बॉस, करोडपती माणूस आहे, लय पॉवरबाज. वासू, वासू, तू चमनशी केलेली दोस्ती मला नाही आवडली आणि तो आलेला माणूस, त्याची नजर बी बरी नाही वाटली मला. ज्याची नजर सोडायची आहे तो मला जवळच आहे, म्हणूनच तुला मी आपली मानली. फक्त त्यासाठी, दुसरं काही नाही. वासू, राणी, मला आवडतेस. तुझ्या प्रेमात मी गुरफटलो तर आईशी कृतज्ञ ठरेल. तुला थांबायला हवं राणी, तुला थांबायला हवं. वासू, मी तुझ्यासाठी थांबेन. वासू, मी थांबेन. वासू, छान झालं खणून. आता तेवढं झाडाला पाणी देऊन टाक. अरे स्पष्ट बोललेलं बरं. पाणी दिलं नाहीस तर झाडं वाळून जातील. पाणी? पोटभरे साहेब, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला घरी लवकर जायचंय. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. स्पष्ट बोललेलं बरं. वाढदिवस साजरे करावेत श्रीमंतांनी. तुमच्यासारख्या हलक्या लोकांना अरे वाढदिवसाचे चोचले हवेतच कशाला? पोटभरे. अरे गोरी गोमटी बायको मिळाली म्हणून वाटेल तसे लाड करू नकोस तिचे. माझ्या बायकोबद्दल काही बोलशील तर याद राख. तुझ्या बायकोची माझ्याशी ओळख करून दे असं स्पष्ट बोललो का रे मी? अरे स्पष्ट बोललेलं बरं. अरे मेलो मी. अरे मेलो 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 मेलो. आई, आई लवकर बाहेर ये. जगदीश, काय चाललंय? लाचाराने मी तुमच्याकडे नोकरी पत्करली आहे. याचा अर्थ मी तुमचा गुलाम नाही आहे. कोण म्हणालाच? मला कशाला हवा? ड्रायव्हर म्हणून नोकरीला ठेवलात
बाग काम करून घेता, घर काम करून घेता, जमीन खोदून घेता, लाकडं फोडून घेता माझ्याकडून. काय सांगतोस काय? आणि ह्या सगळ्या गोष्टी 150 रुपयात फक्त. 150? हा तुझा पगार तर 300 रुपये ठरलाय. भाईसाहेब, पावती आहे 300 रुपयांची, पण हातामध्ये मिळतात फक्त 150 रुपये. पोट भरे असले खोटे धंदे करत असाल याची कल्पना नव्हती मला. चूक झाली बाईसाहेब. तुमच्या चुकांची कबुली नंतर द्या. आधी 700 रुपये घेऊन या. जा. आणतो बाईसाहेब. माफ करा भाईसाहेब, मला आता राग आला तो कमी पैशासाठी नाही किंवा जास्त कामासाठी नाही, पण या माणसानं माझ्या बायकोचा अपमान केला. तुझा बाळ खेळायला. जगदीश, तुझी बायको काय करते? कुठं काम वगैरे करते? पण लग्नापूर्वी ती शाळा मास्तर होते. म्हणजे आता फक्त तुला शिकवते, कसं वागवते, हो ना? म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं मी पूर्वी कोण होतो ते? फादर जोझफनी पत्रातून मला सारं स्पष्ट कळवलं होतं. आणि तरी तुम्ही मला नोकरीवर ठेवलं? हा सगळा धोका पत्करून? 10 जगदीश पैकी 9 जग्गू धोका देऊ शकतात, पण एखादा जगदीश चांगलाही होऊ शकतो. बाईसाहेब पैसे. जगदीश, हा तुझा 4 महिन्याचा राहिलेला पगार आणि 100 रुपये तुझ्या बायकोला दे. फार आभारी आहे मी भाईसाहेब, फार आभारी. मला इथे मारा, पण मला सोडा. मला आईबाप नाही तो. माझं पाकिट मारून तुझ्या बापाकडे जाणार होतास, तिकडे मला घेऊन चाल. चाल म्हणतो ना. कुठे जायचं? इकडं. अहो, तो फार खतरनाक माणूस आहे. का थांबलास? Good young boys, children are progressing. तो गन्ना का बच्चा कुठे आहे? त्याला घेऊन मी आलोय. हे माझं पाकिट. ही याची शेवटची चोरी. घेऊन जातो मी याला. कुठं? तुझ्या बापाकडं. चुप. माझ्या हद्दीत येऊन मला दमदाटी करतो साल्या. रवी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला जाऊ दे. पडव्या, कसा जातोस ते बघतो मी. टंगडीत तोडली नाही तर नावाचा रॉबर्ट नाही मी. तुला सांगितलं होतं की मला निमूटपणे जाऊ दे. हे का? हे रक्त कसलं? काय विशेष नाही ग. तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट आणताना थोडीशी तकलीफ झाली. हो बाईसाहेब,
ही तुझी साडी आणि हे पर्स आणि हा आमचा गन्ना. कोण हा गन्ना? हा माझं लहानपणचं रूप. गुंड मवाली कुणी आपणहून बनत नसता. माझ्या लहानपणी जर मला योग्य माणूस भेटला असता तर मी हा असा झालो नसतो. तुझ्यासारखा वासूसारखा शिकलो असतो. पण काय हरकत नाही, आता मी याला शिकवणार आहे. हा जे काही शिकेल ते हा जग्गू शिकला असं मी समजे. गन्ना बेटा, शिकशील ना? हो शिकेन. मला दगा नाही ना देणार? याच कुणी नाही? कुणी नाही, अनाथ आहे बिचारा. आपण असताना हा अनाथ कसा? शाळेत चांगलं लक्ष दे. मारामारी करायची नाही, दंगा करायचा नाही. काही सांगतील ते ऐकायचं. हा थांबलं का? चल ना. काका यामध्ये मित्रांची शिटी आहेत. त्यांनी मला खून केली की थांब म्हणून. मी काय थांबा सांगितलं? अरे अरे उस्ताद सलाम. कोण उस्ताद? गन्ना जसे तुम्ही उस्ताद झालात तसे आमचे बनवा. त्या लंगड्याला सोडलं आम्ही. लंगडा? त्या दिवशी तुमचा मार खाऊन त्या रॉबरची तंगडीच मोडली. आता कुबड्याशिवाय चालणार नाही तो. आम्हाला मार खाणार उस्ताद नाही पाहिजे म्हणून त्याला राम राम केला. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात? ही आजची आमची कमाई. ही माझी. ही माझी. ही माझी. ही माझी. ही माझी. उस्ताद आमची सगळी गँग तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे. नाही बाळांनो, तुम्ही समजता तसला उस्ताद मी नाही. या गन्नाला देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून मी दूर ठेवणार आहे. त्याला शाळेत घालणार आहे. एक चांगला मुलगा करणार आहे. बाळांनो, तुम्ही देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून दूर राहा. चोरी करू नका. मग काय करू? उस्ताद 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 आम्हाला पण न्या ना तुमच्या घरी. तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या घरी? नाही रे बाळानो, माझी परिस्थिती चांगली असते ना तर तुम्हा सगळ्या लोकांना मी नक्की घरी घेऊन गेलो असतो माझ्या. पण आज माझं मलाच. पण काय हरकत नाही. तुम्ही लोकांनी जिद्द बाळगलीत ना तर अजूनही तुम्हाला चांगलं होता येईल. तुम्ही हे वाईट धंदे सोडून द्या. स्वतःच्या पायावर उभे राहा. लहान सहान कामं करा रे. आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुम्हाला केव्हाही करेन. केव्हाही करेन. चल रे. नाही, तुम्हाला तुमचा गन्ना हवा असेल तर हे वाईट धंदे सोडून द्या. चांगले व्हा. वृंदा, वासुदा त्याच्या तुरुंगात होता. त्या जेलरचं पत्र आलं. आपलं पत्र पोचायच्या आधीच त्याची तिथून सुटका झाली. आता त्याला कसं करणार आपण इथं आहोत ते. आई नाही, मी नाही, हे पाहून त्यानं हाय खाल्ली असेल.
आपण मुंबईत जाऊन त्याचा शोध करूया का? हो, मी इथं संसारात रमले, आनंदी दिसते, पण माझ्या मनाचा एक कोपरा मात्र दुःखाने रडत असतो. माझ्या वासुदा तसंच. तू नको, मी एकट्या 1-2 दिवसांनी मुंबईला भाऊ बीजेच्या आत तुझ्या भावाची भेट करून दे. काळजी करू नकोस तू. आपल्या घरी पोलीस आले. पोलीस? हो. नमस्कार. जगदीश, तुमचं नाव? या घराची आम्हाला धरती घ्यायची आहे. इथल्या गाव देवीच्या देवळातले देवीचे दागिने आणि चांदीची भांडी चोरीला गेली आहेत. साहेब, हा चोरी चाल माझ्यावर येण्याचं कारण? स्पष्ट बोललेलं बरं. डॉक्टर जोसेफनी तुझ्याबद्दल ओळखपत्र दिलं होतं, पण त्यात तुझ्या पूर्वायुष्य अंधारातच ठेवलं होतं. शिवाय तू एकदा माझा गळाही दाबला होता. म्हणून तुम्ही यांच्या चोरीचा आरोप करता? हा गन्ना बघा, यांनी चोरीच्या धंद्यातने याला सन्मार्गावर आणलं. हो, आणि यांनीच मला रॉबर्टच्या तावडीतनं वाचवलं. असं? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या घराची धरती घ्यायची तर बेशक घ्या, पण मला माझा भाग जाऊ नाही. साहेब, तुम्हाला जर खरा चोर हवा असेल ना तर मला जाऊ दे, मेहरबानी घेऊन जाऊ दे. मिस्टर जगदीश, एक संशयित म्हणून तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. साहेब, मी मनात आणलं तर मला कोणीही अडवू शकणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी म्हटलं होतं का संशय खरा आहे म्हणून. स्पष्ट बोलले ना बरं, स्पष्ट बोल. आई, आपला जग्गू काका चोर निघाला, त्याने देवीचे दागिने चोरले. तो चोर निघू नये म्हणून देवीजवळ माझी प्रार्थना आहे, आणि तो चोर निघाला तर मी हरणार आहे. फादर जोसेफची तत्व हरणार आहे. रॉबर्ट! 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 जगदीश. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, हे ते देवीचे दागिने आणि हे ते चोर. सॉरी जगदीश, आम्ही तुमच्यावर उगाच संशय घेतला. चव्हाण, ठाणे, पकडा रे त्या दोघांना. नमस्ते, चालतो मी. जगदीश, फार मोठं काम केलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच.
चला बसा. बंधू भगिनीनो, ज्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून देवीचे दागिने चोरणाऱ्या चोराला मुद्देमालासकट पकडून दिलं, तसंच अनेक उन्हाळ आणि गुंडगिरीकडे झुकणाऱ्या मुलांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. या गावाचे भूषण ठरलेले जगदीशराव, त्या जगदीशरावांचा आज या गावातर्फे सत्कार होतोय याचा मला अतिशय आनंद होतो. हा हार नगरपालिकेतर्फे, हा हार देवळाच्या ट्रस्टीतर्फे आणि हा हार माझ्यातर्फे. जगदीशरावांच्या या सत्कारात त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. गावातल्या महिला मंडळातर्फे मी ही भेट देते. आणि हे आमच्या गण्णा दादाला. माझ्यासारख्या एका गुन्हेगाराचा असा सत्कार होऊ शकतो, इतका लौकिक मिळू शकतो. वृंदा, हे सगळं तुझ्या मोझर. तू जर माझ्या आयुष्यामध्ये आली नसतीस तर तुमचा हा सत्कार बघायला वासुदादा हवा होता. मागचं सगळं विसरून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता तो. जग्गू जिवंत मिळणार नाही. हे बघ, मला त्याच्याकडून कबुली जबाब हवा आहे. तो मिळाल्यावर तू त्याचं हवं ते करू शकतोस. मी जे चांगलं झालो ना ते तुझ्यामुळं, त्या देवामुळं नाही. नवस मी केला होता. आपलं लग्न झालं ना त्यावेळी. तुम्ही कुणीतरी व्हावं म्हणून. ठीक आहे, जशी तुझी जग्गू मर्जी. काका, आम्ही आलो. वा वा वा, चला 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 जाऊया. अरे तो गन्ना कुठे आहे? गन्ना, ए गन्ना. हो काका. हा, अरे काय? आणि ही मुलं आम्ही सगळेच ट्रिपला येतोय. सगळे? नाही, यांना तुझ्या बरोबर येता येणार नाही. काका, आई, मी तुमच्या घरी आलो एक चांगला मुलगा बनायला, पण मी एकटा चांगला बनून काय उपयोग? जर माझे मित्र चांगले तर मी चांगला. काका, आम्ही वाईट धंदे सोडले आहेत. मी आणि सोन्या हॉटेलात नोकरी करतो. काका, मी पेपर खपवतो. अरे वा, मी बुट पॉलिश करतो. चकाचक चकाचक. छान. आणि तू रे? मी चिक्की आणि रेवडी विकतो. अहो साहेब, आणि तुम्ही काय करता? हा कंडम बाळू भीक मागतो. हा तसलाच. चल फुट रे. जा ना, नक्की पनवती नको. गन्ना, हे काय? तू पूर्वी कोण होतास हे विसरू नकोस. तू एक भिकारी होतास, गरीब होतास. उठ बाळ, उठ. हे बघ, पुन्हा भीक मागू नकोस ना. अरे जग्गूचा पत्ता गावला. हा बघ, आनंदनगरला राहतो, जोसेफच्या बंगल्यामध्ये. अरे वाचून समजी बातमी तरी वाचून जायचं होतं. राणी राणी राणी, खरंच जगूचा पत्ता सापडला. सापडला. आपण आधी वासूला अडवायला. वृंदानं जग्गूशी लग्न केलं, ही वासूला वाचलंच नाही. जग्गूने वृंदाशी लग्न केलं. जग्गूचा पत्ता मिळाला. वासूचा जग्गूला गाठायला कधीच निघाला. वासून त्याला गाठण्याआधी आपण त्याला गाठलं पाहिजे. चला. तुम्ही कोण आहात? जग्गू कुठं? कोण जग्गू? ज्यानं तुला ठेवले तो. नाही, आम्ही लग्न केलंय. त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. जग्गू कुठं आहे? पण तो आता तुम्हाला कशाला हवाय? तो आता पूर्वीचा जग्गू राहिला नाही. जग्गू कुठं आहे?
कुठे आहे जग्गू? सांग जग्गू कुठे आहे? सांगतेस का नाही? कुठे आहे तो? कामाला गेले शेतावर, संध्याकाळी या. ठिकाण दाखव, कुठे आहे ते? नाही. वृंदा, शेवटी सापडलास. तू माझ्या आयुष्यात सत्यानाश केलाय. मी तुला ठार मारणार आहे. कुठाय जग्गू? कुठाय जग्गू? आग मार त्या जग्गूला. गडबड करशील तर याद राख. मला माहित नाही कुठे आहे. बांधारीला झाडाला. सोडा मला, सोडा. सोडा, सोडा मला. जग्गू कुठे आहे तुला माहिती नाही ना? जग्गूलाच इथे आणून बांधतो आणि वासूला पण. जमन, तू दोघं इथं थांबा. चला रे. यस बॉस. मला हा जिवंत पाहिजे. कशाला? मला तुझ्याकडून कबुलीचा जबाब हवा आहे. गेल्या 3 वर्षात मी जे स्मगलिंगचे धंदे केले ते तू एकट्याने केलेच असतात. 50 साल्या कुत्र्याला. आता बोल. गेल्या 3 मेला सरस आणि अफूचं स्मगलिंग तू स्वतः केलंस. बोल, कबुली जबाब दे. माझा कबुली जबाब हा एक
तुझ्यासारख्या हलकट कृतज्ञ मगला मेले तर मी त्याला समजावतो. हे बघ जग्गू, खारीच खाणाऱ्या वाघाची जात आहे माझी. गोष्टी हारत घालणाऱ्या तुझ्यासारख्या कुत्र्याशी बोलणार नाही मी. माझ्याशी बोल, तुझ्या बॉसशी बोल. बॉस म्हणून घेणाऱ्या खुबडा, तू माझा जीव घेतला तरी चालेल, पण तुझे गुन्हे मी कबूल करणार नाही. ठीक आहे वासू, तुला सूड घ्यायचा नाही याच्यावर. हंटर घे. हाल हाल होऊन मेला पाहिजे. हाल मी तिच्या बहिणीची व्यभिचार केला, तिला पाठवली, तिची धनाली केली. खबरदार माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलावं. एवढा बहिणीचा पुळका असेल तर घे ना याचा सूड. माझ्या आईच्या आस्तीनं हेच रक्त हवंय. वाचू हे सगळं खोट आहे. माझं ऐक. थांबा. तू जिवंत आहेस? वासू आधी वैराचा नाश कर. नाही, हे वैरी नाही, हे माझे पती आहेत. मी यांच्याशी लग्न केलंय. हो, तुझी शपथ वासू दादा, यांना मारून तू आपल्या बहिणीला विधवा करणार. वासू, तू याला मारतोस की मी मारू? नाही, याला मारायचा अधिकार तुमचा नाही, फक्त माझा आहे. वासू दादा, त्यासारख्या नतदृष्ट बहिणीला विधवा करणार तुलाही जिवंत ठेवणार नाही. वासू, तू माझी बहीण नाहीस, त्या गुंडाशी लग्न करणारी व्यभिचारी कुलटा तू. वासू दादा, मी कुलटा व्यभिचारी? वासू दादा, खबरदार एक अक्षर वावगं बोलशील तर आजपासून तुझं माझं नातं संपलं. मी तुरुंगात गेलो तेव्हाच माझी बहीण मला मेली. मला फक्त आई होत. तिच्या मृत्यूचा सोड मला घ्यायचा आहे. बाजूला हो. वासू, तू त्याला मार, पण त्याला आधी कबुली जबाब देऊ देत. तो देणार नाही. चमान वृंदा. वासू, ती तुझी बहीण नाही ना, मग का घाबरतोय? चमान थांबा. तिचा छळ करू नका. ती माझी धर्मपत्नी आहे. कबुली जबाब दे. ठीक आहे. 3 मे रोजी गांजा आणि चरस सामग्री झालं ते मी केलं. आता 20 जूनला घोडबंदरवर जे सोन्याचं स्मगलिंग झालं ते देखील मीच केलं. आता शेवटचा जबाब, नजीरचा खून तू केला. नजीरचा खून मी केला? नजीरचा खून या बॉसने केला. ते मी पाहिलं म्हणून तुम्ही मला मारायला बघत होता. या जग्गूने मला तुमच्या तावडीतून वाचवलं. या चमननं माझ्या आईला ढकललं. दिवा पडला. नजीरच्या खुनाचा कबली जबाब मी तुम्हाला याच्याकडून देतो. बोल, नजीरचा खून केलास की नाही? वासू, काय प्रकार आहे हा? शत्रूचा शत्रू तो मित्र, ही नीती तुम्ही शिकवली ना. आणि मी पण
आहे